26 मे 2021 बीकॉम भाग 2 सत्र दुसरे मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा साकलिक अर्थशास्त्र. आपण यापूर्वी पाहिलं आहे की व्यापार चक्र म्हणजे काय, की दीर्घकाळात समतोलाच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेत तरंगाप्रमाणे घडून येणारे मोठे फेरबदल किंवा चढ उतार म्हणजे व्यापार चक्रे होय, हे पाहिलं. त्यानंतर व्यापार चक्रांची वैशिष्ट्ये पाहिली की व्यापार चक्रे ही केवळ भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच व्यापार चक्रे निर्माण होतात. व्यापार चक्रे पुनरुद्भवी असतात, ती पुन्हा पुन्हा उद्भवतात. व्यापार चक्रे एका विशिष्ट क्रमाने येतात, तेजी, घसरण, मंदी, पुनरुज्जीवन. व्यापार चक्राचा कालावधी निश्चित नसतो. कुठली एक अवस्था किती काळ टिकेल हे कोणी सांगू शकत नाही. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अनियंत्रित अर्थव्यवस्था असते. सरकारचा हस्तक्षेप फार मर्यादित असतो. त्यामुळं तेजी किंवा मंदी किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. किंमत यंत्रणेच्या द्वारे आपोआप अर्थव्यवस्था चालत असते. त्यामुळे तेजी मंदी ही व्यापार चक्रे निर्माण करणे किंवा थांबवणे हे कोणाच्या हातात नसते. ना देशाचा अर्थमंत्री ना देशाचा प्रधानमंत्री हे थांबवू पण शकत नाही आणि रोखू शकत नाही किंवा निर्माणही करू शकत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणा हे सर्व चालवत असते. मागणी पुरवठ्याची व्यवस्थाच हे सगळं निर्माण करत असते. सरकारचा हस्तक्षेप फक्त मर्यादित असतो. झाली याची वैशिष्ट्ये झाली व्यापार चक्रांची. मग व्यापार चक्राच्या आपण अवस्था बघितल्या, तेजी, घसरण, मंदी, पुनरुज्जीवन. त्यानंतर आपण व्यापार चक्राबद्दलचे काही सिद्धांत बघितले. त्यामध्ये आपण व्यापार चक्रांचा सिद्धांत बघितला तो म्हणजे RG हॉट्रे यांचा सिद्धांत आपण बघितला. हॉट्रे यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये त्याचं जे विधान आहे त्यांचं, ट्रेड सायकल इज प्युअरली मॉनिटरी फिनॉमिना. व्यापार चक्रे ही सर्वस्वी चलनविषयक घटना आहे किंवा चलनजन्य घटना आहे. व्यापार चक्राच्या प्रत्येक अवस्थेला कारण पैशाचा पुरवठा आहे आणि तोही बँक निर्मित पैसा किंवा पतपैसा हा कारणीभूत आहे सगळ्या अवस्थांना, हे त्यांनी सांगितलं हॉट्रे यांनी. आता आपण या हॉट्रे यांच्या सिद्धांतावरील टीका आपण पाहणार आहोत. आता क्रिटिसिझम ऑन हॉट्रेज थिअरी ऑफ ट्रेड सायकल. हॉट्रे यांनी सिद्धांत मांडला आणि त्यांनी सांगितलं की व्यापार चक्रे निर्मितीला कारण पैशाचा पुरवठा आहे, बँक निर्मित पैशाचा पुरवठा. आता या सिद्धांतावर टीका करण्यात येतात. पहिली अशी टीका आहे, एक्सेस इम्पॉर्टंट टू मॉनिटरी पार्ट. हे चलनविषयक घटकांना या सिद्धांतामध्ये अतिमहत्व देण्यात आलं. ते असं सांगतात की व्यापार चक्रांची निर्मिती केवळ चलनजन्य घटनामुळे होते. पैशाच्या पुरवठ्यामुळे, तेही बँक निर्मित पैशाच्या पुरवठ्यामुळे ही निर्मिती होते. पण व्यापार चक्रांच्या निर्मितीचे तेच एकमेव कारण नाही, अशी टीका होते. तज्ज्ञ असं सांगतात की व्यापार चक्रांच्या निर्मितीसाठी चलनविषयक घटक जसे कारणीभूत असतात तसेच इतर घटकही कारणीभूत असतात. नैसर्गिक घटक आहेत, नवप्रवर्तन आहे,
उपभोगाची कमतरता हे कारण आहे, हवामानातले बदल हे सुद्धा कारण आहे व्यापार चक्रांच्या निर्मितीसाठी. अशा अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या अनेक घटनांचा, गुंतागुंतीच्या घटनांचा तो एक परिणाम आहे व्यापार चक्र. एकाच कारणामुळे ते घडते असं म्हणणं दोषास्पद, अशी टीका या सिद्धांतावरती होते. म्हणून या सिद्धांतांचे महत्त्व थोडे कमी होते आणि त्यामुळे हा सिद्धांत संकुचित ठरतो अशी टीका होते. म्हणून ही टीका अशी आहे की चलनविषयक घटनांना अतिरिक्त महत्त्व दिलं. पहिली टीका, एक्सेस इम्पॉर्टंट टू मॉनिटरी पार्ट ऑफ द थेरी. दुसरं, एक्सेस इम्पॉर्टन्स टू ट्रेड ट्रान्झॅक्शन. दुसरा मुद्दा, व्यापारी व्यवहारांना वास्तव महत्त्व दिले त्याने. ट्रेड ट्रान्झॅक्शन, व्यापारी घडामोडींना, व्यवहारांना अतिरिक्त महत्त्व दिले. की यामध्ये हॉटेल असं म्हणतात की व्यापारी बँकांकडून जे कर्ज घेतात ते कर्ज घेऊन बँकांकडून वस्तूंचा साठा करतात आणि त्यातूनच मग तेजीची अवस्था होते, त्यातूनच मग घसरण, त्यातूनच मंदीची अवस्था निर्माण होते, असं विश्लेषण हॉट्रे यांनी केलेलं आहे. परंतु हे विश्लेषण व्यवहाराला धरून नाही अशी टीका होते. कारण व्यापारी व्यवहारावरूनच तेजी मंदी निर्माण होते असं नाही, तर भांडवली वस्तूंच्या उत्पादनातील मोठे चढउतार हे सुद्धा महत्त्वाचे असतात. केवळ व्यापारी साठा करतात आणि बँकांचं कर्ज काढतात म्हणून तेजी मंदी अवतरते असं होत नाही. भांडवली वस्तू उत्पादनामध्ये सुद्धा महत्त्व आहे, त्याच्यातही बदल होतात आणि म्हणून व्यापारी व्यवहारावर अतिरिक्त महत्त्व दिले हे सुद्धा या सिद्धांतातील कमतरता आहे. तिसरं असं आहे, एक्सेस इम्पॉर्टन्स टू क्रेडिट क्रिएशन. पतनिर्मितीला त्यांनी अधिक महत्त्व दिले व्यापारी बँकांच्या. हॉट्रे असं म्हणतात की अर्थव्यवस्थेत जे मोठे चढउतार होतात, जे मोठे फेरबदल होतात, त्याला कारण बँक निर्मित पतपैसा होय. रिझर्व्ह बँक पैशाची निर्मिती करते, मध्यवर्ती बँक, आणि व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करतात. पण याला सुद्धा वास्तव महत्त्व आहे, कारण मंदीच्या काळात जर व्याजाचे दर जर समजा कमी केले तर अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडेलच असं काही सांगता येत नाही. म्हणजेच पतनिर्मितीमुळेच व्यापार चक्रे घडून येतात, हे काही एकमेव कारण नाही. अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. टीका होते या मुद्द्यावरती की एक्सेस इम्पॉर्टन्स टू क्रेडिट क्रिएशन. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीला त्यांनी अतिरिक्त महत्त्व दिलं. त्यानंतरची टीका आहे ते म्हणजे नॉट इम्पॉर्टंट टू डेव्हलपमेंट कंट्रीज. विकसनशील देशांसाठी ते महत्त्व, हा सिद्धांत लागू पडत नाही, महत्त्व कमी आहे या सिद्धांताचं. हॉट्रे यांनी मुळात त्यांच्या गृहीतामध्ये असं सांगितलंय की हा जो सिद्धांत आहे व्यापार चक्राचा, हा प्रगत देशांना लागू पडतो, प्रगत अर्थव्यवस्थेला लागू पडतो. जगातील जे प्रगत देश आहेत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, या प्रगत देशांमध्ये देशांना हा सिद्धांत लागू पडतो दीर्घकाळ. मग भारत, आफ्रिका आणि आशिया खंडातील इतर अनेक जे मागासलेले देश आहेत, विकसनशील देश आहेत, भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया, इंडोनेशिया, ब्राझील, व्हेनेझुएला, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, कांगो,
इथिओपिया यासारखे जे मागासलेले देश आहेत, या देशांना हा सिद्धांत लागू पडत नाही. आणि मग हॉट्रे यांचे विश्लेषण हे मागासलेल्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थेंना लागू पडत नाही, ही उणीव आहे या सिद्धांतामध्ये. कारण विकसनशील देशात व्यापारी बँकांची संख्या पुरेशी नसते. तिथे चेकच्या वापराऐवजी किंवा पतपैशाऐवजी रोख पैशातच व्यवहाराला अधिक महत्त्व असते. आणि म्हणून मग अशा ठिकाणी जिथं बँकांची संख्या पुरेशी नाही, विकास पुरेसा नाही, शाखा भरपूर नाहीत, त्या ठिकाणी मग पतनिर्मितीमुळे व्यापार चक्रे घडून येतात, हे म्हणणे चुकीचे ठरते, अपुरे ठरते. शुम्पीटर यांच्या सिद्धांतामध्ये ही एक उणीव आहे, ही टीका होते. की हा सिद्धांत विकसनशील देशांना किंवा मागास देशांना गैर लागू ठरतो, लागू पडत नाही. जगात विकसित देश फार थोडे आहेत संख्येने, आणि विकसनशील आणि अप्रगत देश संख्येने जास्त आहेत. जास्त असणाऱ्या देशांसाठी विश्लेषण, याचा अभ्यास, याचा काय उपयोग आहे, अशी टीका या हॉट्रे यांच्या सिद्धांतावरती होते. हॉट्रे यांच्या सिद्धांतावरती अशा प्रकारे टीका होतात. व्यापार चक्राबद्दलचा त्यांचा जो सिद्धांत आहे, त्यांच्या सिद्धांताचं जे विधान आहे, स्टेटमेंट ऑफ थेरी, दॅट इज ट्रेड सायकल इज प्युअरली मॉनिटरी फिनॉमिना. व्यापार चक्रे ही सर्वस्वी चलनविषयक घटना आहे. या सिद्धांतामध्ये या उणीव आहे की अर्थशास्त्रातला कोणताही सिद्धांत हा सायन्स मधल्या सिद्धांतासारखा 100% अचूक नसतो. अर्थव्यवस्था बदलते, माणसांची आर्थिक वर्तणूक बदलते, आणि त्यामुळे निर्णय बदलत जातात, आणि अशा उणीवा राहतात. म्हणून हॉट्रे यांच्या व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये अशा प्रकारच्या अनेक टीका होत असल्या तरी सुद्धा या सिद्धांताचे महत्त्व कमी होत नाही. व्यापार चक्रांच्या निर्मितीमध्ये बँक निर्मित पैसा, पतपैसा याचा सुद्धा सहभाग असतो, आणि या महत्त्वाच्या एका कारणाकडे लक्ष वेधण्यात हॉट्रे यशस्वी झाले आहेत, याबद्दल शंका नाही. आणि म्हणून त्यांचा हा सिद्धांत कमी महत्त्वाचा ठरत नाही. त्यात उणीवा आहेत असल्या तरी सुद्धा हॉट्रे यांचा सिद्धांत कमी महत्त्वाचा ठरत नाही. त्यानंतर व्यापार चक्रांबद्दलचा दुसरा एक सिद्धांत आपल्याला अभ्यासाला आहे, शुम्पीटर्स थेरी ऑफ ट्रेड सायकल. प्रोफेसर जोसेफ शुम्पीटर यांनी व्यापार चक्राबद्दल जो सिद्धांत सांगितला त्याला शुम्पीटर यांचा व्यापार चक्राबद्दलचा सिद्धांत असे म्हणतात, किंवा शुम्पीटर यांच्या सिद्धांताचं असं नाव आहे, इनोव्हेशन थेरी ऑफ शुम्पीटर्स अबाउट ट्रेड सायकल. शुम्पीटर यांचा व्यापार चक्राबद्दलचा नवप्रवर्तन सिद्धांत किंवा व्यापार चक्राबद्दलचा नवोन्मेष सिद्धांत. नाविन्यशीलतेचा सिद्धांत असं म्हणतात. शुम्पीटर यांच्या सिद्धांताला व्यापार चक्रांच्या शुम्पीटर असं म्हणतात की त्यांनी ग्रंथ लिहिला बिझनेस सायकल. या ग्रंथात त्यांनी व्यापार चक्राबद्दलचे विश्लेषण दिलेले आहे. ते असं म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत औद्योगिक व व्यापारी संघटनातील नवप्रवर्तनामुळे, नाविन्यशीलतेमुळे
इनोव्हेशनमुळे जे चक्रीय बदल घडून येतात, त्यामुळे अर्थव्यवस्थांचा विकास होतो आणि त्यामुळे व्यापार चक्रांची निर्मिती होते. हे शुम्पीटर यांच्या सिद्धांताचं विधान आहे. शुम्पीटर असं म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत औद्योगिक आणि व्यापारी संघटनातील नाविन्यशीलतेमुळे जे मोठे चक्रीय बदल घडून येतात, त्यामुळे व्यापार चक्रांची निर्मिती होते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा पण विकास होतो, असं शुम्पीटर म्हणतात. यासाठी पहिल्यांदा शुम्पीटर यांनी सुद्धा व्यापार चक्राबद्दलची पहिली स्थिर अवस्था गृहीत धरलेली आहे, समतोलाची अवस्था, की अर्थव्यवस्था समतोलात असते, गतिशून्य असते, अर्थव्यवस्था स्थिर असते, लोकांच्या आवडीनिवडी स्थिर असतात, लोकसंख्येत बदल होत नाही. अशा स्थिर अर्थव्यवस्थेत संयोजक नवीन यांत्रिक आणि तांत्रिक शोधांचा वापर करतो आणि नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्याचा वापर करतो. त्यामुळे त्याला उत्पादन खर्च कमी येतो आणि म्हणून त्याचा नफा वाढतो आणि मग समतोलाची अवस्था बिघडते, अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण होतो. या असमतोलातूनच मग या तेजी, मंदी वगैरे या अवस्था निर्माण होतात. मग नवप्रवर्तन म्हणजे काय? शुम्पीटर यांनी व्यापार चक्र निर्माण होण्यासाठी, जसं हॉट्रे यांनी सांगितलं, चलनविषयक घटनामुळे व्यापार चक्रे घडून येतात, तसं शुम्पीटर सांगतात की नवप्रवर्तनामुळे व्यापार चक्रे घडून येतात. ट्रेड सायकल ऑकर्स ड्यू टू इनोव्हेशन ॲक्टिव्हिटीज. नवप्रवर्तनामुळे घडून येतात. मग हे नवप्रवर्तन म्हणजे काय? मिनिंग ऑफ इनोव्हेशन. व्हॉट इज मिनिंग ऑफ इनोव्हेशन? What is innovative activities? The search of new markets. Innovation means searching of new market. Management new type of management, that is innovation. And raw material from new region, raw material which is available in competent price, the low level price, the availability of raw material, it is innovation. New types of selling types of our material is also innovation. The new packing system of the commodity, that is innovation. Capital availability at the new sources of capital availability at the low level of interest rate and sufficient capital availability, that is innovation. The new type of utilization of commodity, that is innovation. For example, we see that before so many years there is no availability of plastic bags
when there is a research, new research has coming out, and human also take discovery of plastic, and then the milk packing when coming out in the market with the utilization of these plastic bags, that is innovation. प्लास्टिकचा शोध लागला तेव्हा प्लास्टिक पिशव्यातून जेव्हा विक्रीला आलं दूध, या प्लास्टिकच्या पिशवीतून दूध विक्री हे नवप्रवर्तन आहे. त्यावेळी दुधासाठी मागणी वाढली, कमी खर्चात आली, कमी खर्चात दूध उपलब्ध व्हायला लागलं. या प्लास्टिक पिशव्या लोक खिशातून आपल्या घरी नेऊ शकतात दूध त्यातून. हे इनोव्हेशन आहे, हे नवप्रवर्तन आहे. अलीकडच्या या 20 वर्षात पिण्याचे बाटलीबंद पाणी हे विक्रीला यायला लागले, हे नवप्रवर्तन आहे. काळ बदलला, लोकांच्या गरजाही बदलतात. पाणी तर जीवनावश्यक गरज आहे. पूर्वी शुद्ध पाणी सहज मिळायचे, पण या प्रदूषणामुळे, प्रदूषण वाढल्यामुळे 20-25 वर्षापूर्वी बाटलीतून शुद्ध पाणी विकता येईल, लोक ते विकत घेतील आणि एक मोठा जगातला व्यवसाय असेल, हे कोणी सांगितलं असतं तर पटलं नसतं. तर गेल्या 20 वर्षात बाटली बंद शुद्ध पिण्याचे पाणी विक्रीला येते. लाखो कोटी रुपयांची जगात उलाढाल होते. भारतात लाखो कोटी रुपयांचं पाणी, शुद्ध पिण्याचे पाणी, बाटलीबंद पाणी विकले जाते. दॅट इज इनोव्हेशन. प्लास्टिक सहज कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स, म्हणून त्यातनं पाणी विकणं आहे मोठा व्यवसायाच्या काळामध्ये विस्तारलेला आहे. आणि म्हणून आपण पाहिले की नवीन वस्तूंची निर्मिती म्हणजे नवप्रवर्तन होय. उत्पादन क्षेत्रात नवीन उत्पादन घटकांचा वापर करणे म्हणजे नवप्रवर्तन होय. आश्रम हा उत्पादनाचा एक घटक आहे. अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रात स्वयंचलित मशीन्स आहेत. माणसांचा वापर कमी होते, उत्पादन खर्च कमी होते, वस्तूच्या किमती कमी होतात. नवप्रवर्तन आहे. रोबोटचा वापर करणे उत्पादन प्रक्रियेत, हे नवप्रवर्तन आहे. कमी खर्चात त्यामुळे मालाचे उत्पादन होते. रोबोटच्या वापरामुळे कामगार मालक असा संघर्ष निर्माण होत नाही. जास्त वेळ रोबोट यंत्रमानव काम करतो. अपघात घडला तरी नुकसान भरपाई द्यावी लागत नाही, की जी कामगाराला द्यावी लागते. सवलती द्याव्या लागत नाहीत यंत्रमानवाला. हे उत्पादन पद्धतीत जर एखाद्याने यंत्रमानवाचा वापर केला तर हे नवप्रवर्तन आहे. नवीन संघटन कार्य करणे, शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती विकसित करणे, नवीन बाजारपेठा मिळवणे, वस्तूंचा नवीन पॅकिंगमध्ये वापर करणे, यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. वस्तूचा दर्जा वाढतो, मागणीत वाढ होते, किमती कमी होतात आणि संयोजकांचा नफा वाढतो. नवप्रवर्तन सगळेजण असे करत गेले की त्याचं अनुकरण वाढतं आणि त्यामुळे विकास होतो उद्योग व्यवसायांचा. जेव्हा सर्वजण याचं अनुकरण करतात तेव्हा नवप्रवर्तन वाढते, विकासाची प्रक्रिया वाढते आणि अर्थव्यवस्था तेजीकडे जाते. याला कारण इनोव्हेशन, नवप्रवर्तन, नवोन्मेष, नाविन्यशीलता, हे तेजी निर्माण व्हायला कारण हे नवप्रवर्तन होय.
हे नवप्रवर्तन म्हणजे नुसता नवीन शास्त्रीय शोध नव्हे. नवप्रवर्तन, इनोव्हेशन इज नॉट ओनली discovery, not only research. Innovation is, but also it is new utilization type of commodity, new utilization system of commodity. हे नुसता नवा शोध नाही नवप्रवर्तन म्हणजे, तर नवीन शोधांचा व्यवहारामध्ये वापर करणे म्हणजे नवप्रवर्तन होय. नवप्रवर्तन म्हणजे नवीन यंत्र आणि तंत्र शोधांचा व्यवहारात वापर करणे, आणि त्यामुळे मग वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होतो, त्यामुळे किमती कमी होतात, दर्जा वाढतो, विक्री वाढते. अशा कितीतरी वस्तू आता नवप्रवर्तनात निर्माण होतात. जो कोणी अशी नवीन वस्तू मार्केटमध्ये घेऊन येईल, उत्पादन खर्च कमी करेल, दर्जा वाढवेल, त्याला साहजिकच आहे की आज जगाचं मार्केट उपलब्ध आहे. नवप्रवर्तनातून अर्थव्यवस्था तेजीकडे जाते. प्रॉस्परिटी, इकॉनॉमी moves towards prosperity by this innovation process. या नवप्रवर्तनातून अर्थव्यवस्था तेजीकडे जाते. याला कारण नवप्रवर्तन होय असं शुम्पीटर म्हणतो. ट्रे असं म्हणतो की त्याला कारण चलनजन्य घटक, बँकांचा पैसा. शुम्पीटर असं म्हणतात की नवप्रवर्तन हे कारण आहे अर्थव्यवस्था तेजीकडे जाण्याचं. नवप्रवर्तन म्हणजे काय हे आपण पाहिलं की नवीन बाजारपेठांचा शोध, उत्पादनाच्या नव्या पद्धती, व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती, भांडवल उपलब्धतेचे नवे मार्ग, जे कमी व्याजदराने भांडवल उपलब्ध होते, पुरेसे होते, असे नवे मार्ग म्हणजे नवप्रवर्तन होय. वस्तूला नवा आकार प्राप्त करून देणे, लूक प्राप्त करून देणे, नवीन पॅकिंगच्या पद्धती, हे नवप्रवर्तन आहे. आता द्राक्षे ज्या वेळेला निर्यात होतात त्यावेळेला द्राक्ष पॅकिंग करण्याची पद्धती आंतरराष्ट्रीय मार्केटप्रमाणे आणि ते खूप दूरवर जात असतात, त्यामुळं चांगल्या प्रकारचं पॅकिंग करावं लागतं. नवप्रवर्तन आहे. आणि म्हणून नाविन्यपूर्ण वस्तू जो कोणी विक्रेता मार्केटमध्ये घेऊन येईल त्याच्या वस्तूला बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होतो, किमती वाढतात, नफा वाढतो आणि अर्थव्यवस्था तेजीकडे जाते. आणि म्हणून नवप्रवर्तन म्हणजे एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादनाच्या, व्यवस्थापनाच्या नव्या पद्धतीचा वापर करणे, वस्तूचा नवा उपयोग शोधून काढणे म्हणजे नवप्रवर्तन आहे. कोरोना कालावधीत विविध फळांना किती महत्त्व आहे याची जास्त चर्चा झाली. शास्त्रज्ञांनी, आहार तज्ज्ञांनी, डॉक्टरांनी हे सांगितलं कोरोना कालावधीत कोरोना का उद्भवतो. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्ती लवकर बळी पडतात कोरोना रोगास. आणि म्हणून कोरोना होऊच नये, रोग होऊच नये म्हणून रोग प्रतिकार शक्ती अंगात निर्माण होण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत. विविध प्रकारची फळं खा, क जीवनसत्व जास्त असणारी फळं खा, संत्री, मोसंबी, लिंबू, अशा फळांचा वापर करा असं डॉक्टर सांगतात. ज्यायोगे आपल्याला क जीवनसत्वाचा आहारात भरपूर समावेश पाहिजे. प्रथिनयुक्त आहार तुमचा असला पाहिजे, सकस आहार पाहिजे, चौरस आहार पाहिजे. आणि क जीवनसत्व शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करते आणि म्हणून या फळांचा वापर करा. सुकामेवा त्याचा वापर करा. बेदाना पौष्टिक आहे, द्राक्षापासून तयार होणारा, त्याचा वापर करा. म्हणून गेल्या वर्षी 2020 मध्ये
गेली 4-5 वर्ष बेदाण्याचा दर कमी होता आपल्या मार्केटमध्ये. 2020च्या कोरोना काळात वास्तविक बेदाण्याचा दर हा कमी व्हायला पाहिजे होता, पण उलट वाढला बेदाण्याचा दर. का? तर सततची जागृती आहार तज्ज्ञांची, डॉक्टरांची, की पौष्टिक आहार, ड्रायफ्रूट याचं सेवन वाढवा. आणि म्हणून मग बेदाण्याला महत्त्व आलं, बेदाण्याची मागणी वाढली, बेदाण्याच्या दरामध्ये सुधारणा झाली, तेजी आली. म्हणजे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या परिस्थितीचा फायदा झाला, इतर क्षेत्रात फायदा झाला नाही. कारण आता जगाच्या लोकांच्या प्राधान्यक्रम लोकांचे बदलले आता कोरोनामुळे. पैसा मिळवण्यापेक्षा सुद्धा आता कोरोना कालावधीत रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे शरीरात, याला महत्त्व प्राप्त झाले. म्हणून आहाराला महत्त्व प्राप्त झाले. सकस, चौरस, पौष्टिक आहार, फळे, भाजीपाला, जीवनसत्व असणारी फळे यांना महत्त्व आलं, यांची मागणी वाढली, यांच्या किमती वाढल्या. परिस्थिती बदलली, लोकांच्या गरजा बदलल्या, म्हणून मागणी बदलली. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतोय. जीवन जगणं हे किती महत्वाचं हे लोकांना कळलं. आणि म्हणून आपला आहार, रोगप्रतिकार क्षमता शरीरामध्ये निर्माण झाली पाहिजे. आरोग्याला महत्व आलं आता. आरोग्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या औषधांना मागणी वाढली. ते उद्योग तेजीमध्ये आज चालत आहेत. प्रचंड तेजी आहे औषध निर्माण क्षेत्रामध्ये. कारण ही महाभयंकर साथ. आणि म्हणून प्राधान्यक्रम बदलले आता, आणि म्हणून मग बेदाण्याचं मार्केट वाढलं. त्या क्षेत्रामध्ये तेजी निर्माण झाली. आणि म्हणून अशा मार्केटमधल्या बदलत्या परिस्थितीला अनुसरून जे उत्पादक आणि व्यापारी त्या स्थितीचा फायदा घेतील, पुरवठा करतील, त्यांना त्याचा फायदा होतोय. ते नवप्रवर्तनच म्हणायला हवं. माणसांच्या बदललेल्या प्राधान्यक्रमाला त्या वस्तूंचा पुरवठा करणं फायद्याचं आहे. सगळे तिकडे वळतात, त्याचा वापर वाढतो, मागणी वाढते, त्या वस्तूला तेजी येते. नवप्रवर्तनातून तेजीकडे. सध्याची बदललेली आरोग्याची परिस्थिती, गुंतागुंतीचे घटक आहेत सगळे. म्हणून 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योग क्षेत्रामध्ये घट झाली, सेवा क्षेत्रात घट झाली, उत्पादन क्षेत्रात घट झाली. फक्त एका क्षेत्रात विकास वेगाने वाढला. गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्याच्या पहिल्यांदा असं घडलं की फक्त शेती क्षेत्रात वेगाने विकास झाला. वार्षिक 3.2% पेक्षा जास्त वेगाने शेतीचा विकास झाला. शेती व्यवसायाला महत्व आलं आता. शेतीचं उत्पादन काही कोरोना काळात थांबलं नाही, आणि ते आवश्यक आहे किती हे कळालं आता. आणि म्हणून बदलत्या काळात, बदलत्या परिस्थितीप्रमाणे काही नवीन वस्तूंना, सेवांना, क्षेत्रांना महत्त्व येते, आणि त्यानुसार त्या क्षेत्रात मग तेजी येत जाते. मग जे त्याला महत्त्व देतात, त्यात नाविन्यशीलतेचा अवलंब करतात, स्वीकारतात बदल, त्यांना त्याचा फायदा होतो. हा बदल आहे, आरोग्य क्षेत्रातला बदल आहे, हवामानातला हा बदल आहे. आणि म्हणून शुम्पेटरने असं नवप्रवर्तन म्हणजे काय आपल्या लक्षात आलं की नवीन शास्त्रीय शोधांचा व्यवहारामध्ये वापर करणे म्हणजे नवप्रवर्तन होय. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की हॉट्रे यांचा सिद्धांत,
त्यानंतर आपण उजळणी घेतली, आढावा घेतला आतापर्यंत झालेल्या सगळ्या भागांचा, आणि आपण आता हा शुम्पीटर यांचा सिद्धांत बघितला, त्याची प्रस्तावना बघितली, समतोलाची अवस्था पाहिली, त्यांच्या सिद्धांताचे विधान पाहिलं आणि नवप्रवर्तन म्हणजे काय हे पाहिलं. आता नवप्रवर्तनातून अर्थव्यवस्था तेजीकडे कसं जाते, घसरण, मंदी, पुनरुज्जीवन, हे आपण पुढच्या तासाला पाहू. आपल्याला व्यापार चक्री या प्रकरणामध्ये जवळजवळ 6 मोठे प्रश्न तयार होतात, आणि या सगळ्या व्यापार चक्रांच्या अवस्थांचं वर्णन सारखं आहे, पण त्याची कारणं वेगळी आहेत, कारण वेगळं आहे. तर तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे आपण, आणि त्यातला फरक लक्षात ठेवला पाहिजे. ऑट्रे आणि शुम्पीटर या दोघांच्या विवेचनातला फक्त फरक लक्षात ठेवायचा, बाकीची माहिती समान आहे. आणि एकाच वेळी या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. तयारी करताना, अभ्यास करताना हे सिद्धांत, अवस्था सगळे एका वेळी वाचायचे, म्हणजे आपल्याला फरक लक्षात येतो, म्हणजे आपण नेमकं उत्तर परीक्षेमध्ये आपण लिहू शकतो. आणि म्हणून मी या व्याख्यानामध्ये सतत पाठीमागचाही उजळणी घेतोय आणि पुढचं सांगतो, म्हणजे त्यातनं तुलनात्मक आपल्या फरक लक्षात यावा एवढाच या पाठीमागे घेतोय. तूर्त आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.